25 मिनिटं दिली गेलेत तुम्हाला 5 षटक 25 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत वोडाफोन वाल संघ ही सुद्धा याची सुद्धा आपण नोंद घ्या। तर सामन्याला सुरुवात होईल ॲज अ ओपनर दिवांश 11 चिंचपडा संघाकडून अर्जुन परदेशी आणि त्याच्या समवेत राकेश भोईर हा फलंदाज ॲज अ ओपनरची भूमिका साकारले। तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज असेल इथे वोडाफोन वाल संघाकडून सुदेश सालुंके यावेळी गोलंदाजी करेल। पहिल्या षटकामध्ये सुरुवात होतोय गेम ऑन गेम स्टार्ट पहिला चेंडू यावेळी मोठा अपील मात्र इथे आपण पाहतोय एक क्रुजला खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता अर्जुन परदेशी कडून मात्र इथे एकदा वाली लीग बाईच्या रूपानं खूप मोठा अपील झाला होता। अपिलामध्ये उत्साह जास्त होता विश्वास कमी होता मात्र अपील फेटाळला गेला। आमच्या अनुभवी पंच तिथे उपस्थित खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलं। खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। तर इथे एकदा वाले लीग बाईच्या रूपानं संघाचा अकाउंट ओपन झालंय। राकेश इथे ऑन स्ट्राइक होता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाजी ते बाद झाला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे झील पकडला गेलाय। सुदेश सालुंके पहिल्या चेंडूवरती मिळवतोय एक मोठी सफलता। राकेश भोईर बॅक टू द पॅव्हलियन दिवांश 11 चिंचपाडा संघाचा हा पहिला गडी बाद धावसंख्या 1 वर। थँक्यू डीजे मोठी सफलता इथे मिळवली गोलंदाज सुदेश सालुंके या गोलंदाजानं राकेश भोईर सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय। सुरेख कामगिरी पहिली धाव लेग बाईच्या रूपानं त्यानंतर एक मोठी सफलता ऑन स्ट्राइक वरती असेल। आता मात्र फलंदाज अर्जुन परदेशी संघाचा संघनायक आहे मात्र इथेही मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता आणि इथे शेवटच्या क्षणापर्यंत अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि बाईच्या रूपानं या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच तिथे जर आपण विचार केला क्षेत्ररक्षकाचा तर आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकानं खूप चांगली साथ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। परंतु 2 धावा आल्या या चेंडूवरती 2ने संघ पुढे सरकला। एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 धावा। आता मात्र आमच्या संवेद गुणलेखनाच्या भूमिकेत जॉईन झाले ते म्हणजेच योगेश केनी त्यांचं देखील स्वागत असेल। 3 धावा धावफलकावरती राईट आर्म ओव्हर द विकेट एक्रोज लाईन केल्याचा जरूर प्रयत्न इथे अर्जुन परदेशी याच्या माध्यमातून मात्र इथे प्रयत्न फसलाय। निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती मात्र सुरेख कमबॅक करत असताना गोलंदाज सुदेश सालुंके अद्यापर्यंत जर आपण विचार केला सुदेशचा तर चेंडू फेकलेत एकूण 4 त्यामध्ये धावा खर्च केल्यात केवळ 3। चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय। लो फुलटा चेंडू होता दिशा दिली आहे लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल चुकीचं क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा मात्र इथे दुसरी धावेचा प्रयत्न आणि सहजपणे 2 धावा कंप्लीट केल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2ने संघ पुढे सरकला। एकूण धावसंख्या 5 धावा एक मोठी सफलता देखील आपल्याला पाहायला मिळाली सुदेश सालुंकेच्या माध्यमातून। अर्जुन परदेशी आणि फलंदाज मैदानावर असेल रोहन परदेशी 2 बंधू इथे आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाज तयार मोठा फटका मारायचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे। षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा दिवांश 11 चिंचपाडा संघ जाऊन पोहोचलाय। इथे एक गडी बाद एकूण धावसंख्या धावफलकावरती 5। थँक्यू डीजे। तर इथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। डीजे मॅडी प्रशंसा करावी लागेल अप्रतिम गीतांची मेजवानी त्याच्या माध्यमातून 5 धावा इथे खर्च केल्या गोलंदाज सुदेशनं। सुरेख गोलंदाजीचा नजराना त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मात्र इथे दिवांश 11 चिंचपाडा संघाला धावा ठोकाव्या लागतील। त्यांच्या समोर असणारा संघ तो म्हणजेच वोडाफोन वाल संघ आणि त्या संघामध्ये आपण
आक्रमक फलंदाज देखील पाहतो. ऋषी नाईक सारखा फलंदाज आपल्याला त्या संघामध्ये पाहायला मिळेल आणि त्या संघासमोर जिंकायचं असेल तर मोठी धावसंख्या रचावी लागेल आणि ती धावसंख्या रचायची असेल तर मोठे फटक्यांची खूप गरज असेल. ती म्हणजेच दिवांश 11 चिंचपाडे संघाला ते मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. रोहन परदेशी आणि अर्जुन परदेशी दोन फलंदाज मैदानावरती. गोलंदाज असेल दुसऱ्या क्रमांकाचा आदिर भगत. यावेळी मैदानामध्ये दुसरं षटक फेकेल. राऊंड विकेटने गोलंदाजी करेल. समोर फलंदाज रोहन. रोहनसाठी हा चेंडू टॅप केलाय. चेंडूला स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव आणि एका धावेने समाधान मानताय दोन फलंदाज. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकले. 6 धावा धावफलकावरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना राकेश भोईर फलंदाज बाद झाल्यानंतर या दोन फलंदाजांना आपल्या संघाची पूर्ण जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल आणि त्या जिम्मेदारीने फलंदाजी करावी लागेल. ती जिम्मेदारी निभावी लागेल. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती चांगली अशी फलंदाजी करावी लागेल. घरच्या प्रेक्षकांची मनं जिंकावी लागतील इथे चिंचपाडे संघाला. मात्र इथे जर आपण विचार केला चेंडूचा, अर्जुन परदेशी निर्धाव चेंडू खेळून काढतोय. धावसंख्या स्थिर असेल. 6 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अद्यापपर्यंत फेकलेत. आदिर भगतनं चांगली गोलंदाजीची सुरुवात अद्यापपर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लोफटा चेंडू एक्रॉस लाईन दिशा दिली. इथे तंत्र वापरला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. गडी बाद 10 धावा. अधीर भगतचा चेंडू अर्जुन साठी होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक. कोणती चुकी नाहीये इथे. झेल पकडला गेलाय आणि दिवांश 11 चिंचपाडे संघाचा दुसरा गडी बाद होतोय. एकूण धावसंख्या 10 वरती. अर्जुन परदेशी बॅक टू द प्रॅव्हलिन. थँक्यू डीजे. तत्पूर्वी आमच्या मंचावरून पहिला कॉल असेल श्री समर्थ ओले संघाचा संघनायक आणि निलेश स्पोर्ट प्रिन्सी 11 जावले संघाचा संघनायक. आपण टॉससाठी आमच्या मंचाशी संपर्क साधा. दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना पाहणार आहोत या दोन संघांमध्ये. मात्र इथे गोलंदाजीचा नजराणा अप्रतिम किमिया इथे करत असताना आदिर भगत चांगली गोलंदाजी. पंचांकडे मोठा अपील. मात्र इथे एकदा वाले लेग बाईच्या रूपानं पंचांचा इशारा येतोय. आदिर भगतची गोलंदाजी अप्रतिम. पहिलं षटक इथे सुदेश सालुंकेनं फेकलं होतं. 5 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त केली होती. त्याच प्रकारचा दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आदिर भगत या गोलंदाजाकडून. अद्यापर्यंत एकंदरीत विचार केला तर चेंडू फेकलेत 5 आणि धावा खर्च केल्या तर 6. त्यामध्ये एक सफलता देखील त्याने प्राप्त केली. संघाची धावसंख्या 11 धावा. 2 गडी बाद. दिवांश 11 चिंचपाडा संघ. कट केलाय चेंडूला. पॉइंट रिजन मध्ये केवळ दिशा दिले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडू गेला सीमा पार. विजय भोईरच्याकडून पाहायला मिळतोय हा दणदणीत चौकार. चैताचे महिन्याला गमावले गजबजलाई डोंगर. गमावले गजबजलाई डोंगर. 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 विजय भोईर मात्र चांगली सुरुवात केली. विजयनं आपल्या फलंदाजीची सुरुवात केली चौकारानं. संघाला नेऊन ठेवलंय 4 न संघ एकूण जाऊन पोहोचलाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 15 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 7.50 सरासरीनं धावसंख्या जमवते. मात्र या सरासरीला वेग द्यावा लागेल या दोन फलंदाजांना. विजय भोईर आणि रोहन परदेशी असे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. आपण जर विचार केला गोलंदाजांचा तर सुदेश सालुंकेनं 5 धावा पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आदिर भगतनं दुसरं षटक फेकलं. त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि एक सफलता देखील प्राप्त केली.
रोहन परदेशी आणि विजय भुईर इथे तिसऱ्या क्रमांकावरती पुन्हा एकदा सुदेश साळुंके. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यानंतर संघाच्या संघनायकानं पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या हातामध्ये दिली आणि यावेळेस पहिला चेंडू फेकला होता. अप्रतिम चेंडूची फेकी, एक धाव आले मात्र त्या चेंडूवरती. 1 ने संघ पुढे सरकलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. 2 गडी बाद झालेत. 16 धावा धावफलकावरती वेग द्यावा लागेल इथे विजय भुईर आणि रोहन परदेशी या दोन फलंदाजांना. अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची आणि तोच प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न झाला सफल. इथे मात्र फलंदाज होते बाद. दांडीगुल विजय भुईर. बॅक टू द प्रेव्हलन. दिवाण शिलवण चिंचपड संघाचा हा तिसरा गडी बाद. एकूण धावसंख्या 16. फलंदाज आपण उतरायचंय मैदानामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. तरी 3 फलंदाज बाद झाला. विजय भुईर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. आता कुठेतरी चिंचपाडा संघ थोडा अडचणीमध्ये कारण 3 महत्वाचे गडी बाद झालेत चिंचपाडा संघाचे. राकेश भुईर, अर्जुन परदेशी आणि त्यानंतर विजय भुईर इथे बाद झालेत. तर नक्कीच इथे आपण पाहतोय ओमकार केनी हा फलंदाज, नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलाय. स्वेर चेंडू आहे. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय. तर नक्कीच आपण सामन्याकडे वळतोय. मागचा चेंडू स्वेर फायला. ओमकार साठी हा चेंडू. चिंचपाडा गावाचा उभारता वा सितारा अक्रॉस लाईन खेळून काढलाय चेंडूला. मात्र इथे एकच धाव कंप्लीट केली या चेंडूवरती. ओमकारनं संघ धावून पोहोचला. 1 ने पुढे सरकला. एकूण धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक रोटेट रोहन परदेशी मात्र इथे मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल. मात्र इथे चिंचपाडा संघ अडचणीमध्ये. धावसंख्येची गरज आहे चिंचपाडा संघाला. ती गरज भागवावी लागेल या फलंदाजांना. मात्र इथे खराब कामगिरी करतोय गोलंदाज सुदेश साळुंके. पहिलं षटक सुरेख फेकलं होतं. मात्र या षटकाचा आपण विचार केला अद्यापपर्यंत त्याने 2 चेंडू स्वेर फेकलेत. 2 धावा बोनसच्या रूपाने आतापर्यंत खर्च केल्यात. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकले. 19 धावा धावफलकावरती. राईट मोर द विकेट. रोहन साठी हा चेंडू टॅप केला. यावेळेस मात्र दिशा दिले चेंडूला. केवळ ढकलून दिलाय पॉइंट रिजन मध्ये आणि चेंडू घेऊन जातोय इथे सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. रोहन परदेशी या फलंदाजानं एकूण धावसंख्या धावफलकावरती 4 न पुढे सरकले. 23 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुदेश साळुंके. फुलटॉन चेंडू होता. क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न. मात्र पुन्हा एकदा ती चुकांवरती चुका करते ते गोलंदाज. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा एक स्वेर चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज सुदेश साळुंके याच्या माध्यमातून. मात्र चिंचपाड्याच्या खात्यामध्ये 1 धाव अजून ऍड झाली. 24 धावा धावफलकावरती. आतापर्यंत जर आपण विचार केला तर या षटकामध्ये सुदेशनं एकूण 3 चेंडू स्वेर फेकलेत. अजून या षटकाचा विचार केला तर चेंडू झाले तर एकूण 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. राईट मोर द विकेट. यावेळी सन्मान देण्याचा प्रयत्न आणि घाई केली. गरज होती का? अति घाई संकटात नाही. आणि इथे रोहन परदेशी फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. सॉरी, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. रोहन परदेशी दिवाण शिलोन चिंचपाडा संघाचा. धावसंख्या धावफलकावरती 24. तुझे डोंगरा लय गो आई तुझा डोंगर चढान सुटलाय बेभान वाडा वाडा दारात उकड ग उकड ग कार्याचे एक वीरा दारात उकड ग उकड ग माझे एक वीरा.
थँक्यू. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. चुकी केली रोहन परदेशीनं. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. डॉट केला होता मात्र एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरला. यष्टीरक्षकानं आपलं काम चोखपणे निभावलं. फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सतीश पाटील. गोलंदाज सुदेश साळुंके अंतिम चेंडू फेकेल. 37 साठी हा चेंडू असेल. चिंचपाडा संघाचा हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे मात्र ती आक्रमकता सिद्ध करावी लागेल आपल्या घरच्या मैदानावरती. मोठा अपील आणि लेग बिफोर विकेट. यावेळी सतीश पाटील बॅक टू द प्रॅव्हलेन. 5वा गडी बाद होतोय दिवा शिलोन चिंचपाडा संघाचा. संपर्क साधा. केवळ 3 कॉल केले जातील. हा दुसरा कॉल. तर यायचा पण टॉस साठी. तर जांभळे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. विनंती असेल ओले संघाचा संघनायक देखील इथे उपस्थित आहे. तर नक्कीच तुमचं सहकार्य खूप मोलाचं असेल. वेळेवरती आपण उपस्थित राहिलात. तर गोलंदाज असेल इथे चौथ्या षटकासाठी वोडाफोन व्हाल संघाकडून चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज रोहित. तर इथे ओमकार आपण फलंदाज पाहतोय. ओमकार साठी सुवर्ण संधी असेल. तेजा राणा ग्रुप कडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट. ओमकार साठी हा चेंडू होता मात्र ओमकार खेळण्याच्या नादामध्ये मात्र आपण पाहतोय स्टंप सोडून गेलाय चेंडू. खराब कामगिरी गोलंदाजाकडून. खराब सुरुवात केली या गोलंदाजानं. आणि जर ओमकारनं षटकारांची हॅट्रिक केली तर तेजा राणा ग्रुप कडून तब्बल 5000 रुपयांचा पारितोषिक. एटीएम इथे खुल्लं केलंय. पासवर्ड असेल 3 षटकार. गोलंदाज तयार. रोहित चिर्लेकर. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला जातोय. तर दोन्ही फलंदाजांना संधी असेल. आपण तर नक्की दोन्ही फलंदाजांसाठी संधी असेल. आपण पाहतोय फलंदाज सिद्धांत केनी आणि ओमकार केनी असे 2 फलंदाज. या दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. संधीचं सोनं करावे लागेल आणि त्या फटक्यांची जरूर गरज आहे आपल्या संघासाठी. ते फटके दाखवायला लागतील सिद्धांतला आणि ओमकारला. न्यू टॅलेंट आहे मैदानावरती आणि तो टॅलेंट दाखवावा लागेल आपल्या घरच्या मैदानावरती. दुसरी धावेचा प्रयत्न मात्र इथे प्रयत्न सफल होतोय. 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. दोन्ही संघा पुढे सरकवलं. एकूण धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. न्यू टॅलेंट चिंचपाडा संघाचा घरच्या मैदानावरती खेळ करताय तुम्ही. ही खूप मोठी संधी आहे तुम्हाला घरच्या मैदानावरती आपल्या घरच्या प्रेक्षकांचं मन जिंकण्याची. तुम्हाला दाखवावं लागेल तुमची ताकद, तुमची आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल. गोलंदाज तयार. नक्कीच नवीन प्रोडक्ट लॉन्च झालंय आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवावा लागेल. मात्र इथे घाई केली. गरज होती का असा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह आणि त्याचा परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धांत केनी हा फलंदाज बाद होतोय. चिंचपाडा संघाचा हा 6वा गडी बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल 28 धावा. उद्याचं काम तुम्ही आज करा आणि आजचं काम तुम्ही आत्ताच करा आणि ते काम इथे करावं लागेल ओमकार केनीला. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवलं होतोय सूरज भुईरला. फटक्यांची खूप गरज आहे. धावसंख्येची खूप गरज आहे. मात्र इथे कुठेतरी अडचणीमध्ये. कारण एकीकडे जर आपण विचार केला तर वोडाफोन व्हाल संघाच्या गोलंदाजांकडून होणारी ताकदीची गोलंदाजी आणि तितक्या ताकदीने या चेंडूवरती खेळून काढलाय. एक जबरदस्त फटका ओमकार केनीच्या बॅट मधून निघालेला हा मोठा फटका. 4 धावा. जिगरी दोस्त हाय बिनधास्त
एंट्री त्याची जबरदस्त डेरिंग बसतो हाय चिंचपडवाला ओमकार भाई हे जिगर बसतो। थँक्यू डीजे। जसा चौकाराला त्यानंतर ओमकारच्या नावाचं गीत इथे आपल्याला पाहायला मिळालं डीजे मेडी याच्याकडून। गोलंदाज तयार असेल रोहित चिर्लेकर, गोलंदाज तयार। राईट मोड द विकेट, अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न, सप्पालो केल्याचा प्रयत्न, मात्र इथे दबाव आणि प्रेशर गोलंदाजावरती। मागच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर हा चेंडू इथे स्क्वेअर पिकलाय आणि अवांतर धावसंख्येमध्ये वाढतोय। चिंचपडा संघ इथे जाऊन पोहोचलाय। एकूण गडी बाद झाले 6, धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजेच 33। तर नक्कीच रोहित गोलंदाज इथे तयार असेल, पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल। तर नक्कीच गोलंदाज तयार। राईट ओव्हर द विकेट, ओमकार असेल समोर फलंदाज। न्यू टॅलेंट चिंचपाड्या गावचा उभरता हुआ सितारा, मात्र इथे पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत वळतायत, दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत। हा देखील चेंडू स्क्वेअर फेकलाय, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, एकूण धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र जाऊन पोहोचले 34 धावा। षटकाचा विचार केला चेंडू झालेत एकूण 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक। सुरुवात सुरेख केली होती या गोलंदाजानं, मात्र अंत का असा होतोय। चौकार आल्यानंतर एका पाठोपाठ 2 चेंडू इथे स्क्वेअर फेकले, चुकीची गोलंदाजी अद्यापपर्यंत आता आपल्याला मात्र पाहायला मिळते। ओमकार केनी खूप मोठी संधी असेल, 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक तिजाराना ग्रुप आणि त्यानंतर A1 जोडी इथे आपण पाहतोय। जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल, ओडापून वाल संघ जास्त वेळ घेऊ नका। तर आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत। गोलंदाज तयार असेल, 5वा चेंडू फेकेल ओमकार साठी, हा चेंडू असेल राईट अप ओव्हर द विकेट। मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला जातोय, मात्र इथे प्रयत्न सफल आपण पाहतोय। लेग बाईच्या रूपानं एक धाव प्रयत्न जरूर केले जातात ओमकार कडून, मात्र एक धाव कंप्लीट केली लेग बाईच्या रूपाने, एक धाव आली। संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्येत आली धाव फलकावरती 35। आता मात्र स्ट्राइक रोटेट ऑन स्ट्राइक वरती असेल जो 8व्या क्रमांकावरती फलंदाज उतरलाय मैदानावरती, सूरज भुईर। यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र ती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये असफल आणि ते निर्धाव चेंडूची सांगता। धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक इथे 4 समाप्त होतोय। 4 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचपाडा संघाची धावसंख्या धाव फलकावरती गडी झालेत एकूण 6, धावसंख्या 35। जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी केलं, सर्वांचं कल्याण 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 दिबा पाटलांनी। तर नक्कीच तेजेश गुवारी कांबोटे यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू। तर नक्कीच तर 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतो। एकूण धावसंख्या धाव फलकावरती 35 धावा, 6 गडी बाद झालेत ओमकार केनी आणि सूरज भुईर। आता मात्र अंतिम षटक असेल, या षटकामध्ये काहीतरी किमिया करावी लागेल, या 2 फलंदाजांना धावसंख्या जोडावी लागेल। 15 ते 20 धावा नक्की जोडावे लागतील चिंचपाडा संघाच्या या 2 फलंदाजांना, तेव्हा कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। कारण त्यांच्या समोर असणारा वोडाफोन वाल संघ ताकदीचा संघ आहे, मात्र ती ताकद दाखवत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार 5व्या क्रमांकावरती समीर नाईकचा चेंडू ओमकार साठी होता, टोलवलाय चेंडूला स्टेट ड्राइव्ह आणि चेंडू गेला इथे 1 बाउंस सीमा पार। 4 धावा आणि खुशीचा माहोल करण केनी आणि प्रकाश ओपी यांच्या चेहऱ्यावर। रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी। लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी। लोक नक्कीच क्रिकेटचा कह समजत नाही, पण एन्जॉय पहा। नक्कीच शब्दों में कुछ नहीं है, भावनाओं को समझो। किती खुश झालेत चौकार आल्यानंतर, त्यांचं देखील आपण स्वागत करू। गोलंदाज तयार असेल, राईट ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार।
यावेळेस होती गरज या पटक्याची आणि मात्र इथे ताकद कमी पडली. चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठला आणि इथे अप्रतिम झेल पकडला गेला. फलंदाज बाद झाला इथे ओमकार केनी. बॅक टू द प्रॅव्हलिन. एकूण धाव संख्या 39 आणि देवान चिंचपाडा संघाचे गडी बाद झालेत 7. थँक्यू डीजे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला असेल अक्षरशः गुडगा टेकून हा फटका टोलवला होता ओमकारनं. थोडी ताकद कमी पडली परंतु नक्कीच चांगला झेल पकडला. तिथे क्षेत्ररक्षक होता प्रदीप मुंबईकर. अप्रतिम झेल पकडला प्रदीपनं. ओमकारला मात्र ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये परत पाठवलंय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 39. 7 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये असेल अक्षय केनी. अक्षय केनी डावकुऱ्याचा फलंदाज आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो स्थिर 39. या षटकातील चेंडू झालेत एकूण 2. षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक विकासजी केनी साहेब यांच्याकडून अक्षयसाठी. यावेळेचा चेंडू स्टेअर केलाय. लॉंग ऑफ दिशा निवडली होती अक्षयनं. एकच धाव. क्षेत्ररक्षण अप्रतिम तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली. 40 धावा धाव फलकावरती. अजूनही आपण जर विचार केला तर अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं खूप गरजेचं आहे. मात्र एकीकडे गोलंदाज आपण पाहतोय समीर नाईक धावसंख्या खर्च करेल का की एकीकडे सूरज भुईर आणि अक्षय केनी धावसंख्या जमवेल का हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. गोलंदाज तयार असेल. राईट आर्म ऊर्ध्व विकेट सूरज भुईर साठी हा चेंडू असेल. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खूप वेगवान होता हा चेंडू. सूरज भुईर मात्र जागेवरून केल्याचा प्रयत्न. तुम्ही फुटवर्कचा वापर तुम्हाला करावा लागेल. मात्र इथे कोणत्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर सूरज भुईरच्या माध्यमातून पाहायला मिळालेला नाहीये. आपण परिणाम पाहतोय इथे निर्धाव चेंडूची सांगता. अप्रतिम गोलंदाजी अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 11 धावा आणि त्यानंतर 5वं षटक देखील त्याच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते. समीर नाईक याच्या माध्यमातून गोलंदाज तयार. राईट आर्म ऊर्ध्व विकेट सूरज साठी हा चेंडू असेल. अक्रॉस द लाईन चेंडूला दिशा दिले. आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. मात्र इथे आपण पाहतोय लेग बायच्या रूपानं 1 धाव आले आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. 41 धावा धावफलकावरती. घरचं मैदान आहे असं वाटलं होतं. चिंचपाडा संघ जास्तीत जास्त धावा जमवेल परंतु एकीकडे ओडाफोन वाल संघाची झालेली गोलंदाजी आपली ताकद दाखवत असताना अप्रतिम गोलंदाजाची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी असेल. सुरेख गोलंदाजी अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजीचा नजराना अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला ओडाफोन वाल संघाच्या गोलंदाजाकडून. राऊंड विकेटने यावेळी गोलंदाज अक्षय साठी हा चेंडू होता. स्टेअर केलं. चेंडूला दिशा दिले. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल ऋषी नाईक. मात्र इथे एक धाव कंप्लीट केली या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 42 आणि इथे टॉस केला जाईल. श्री समर्थ ओवले विपक्ष निलेश स्पॉट प्रिन्सी 11 जावले. तर 2 संघांमध्ये इथे टॉस मी विनंती करतोय कालभैरव वॉटर सोल्युशनचे प्रोप्रायटर आदरणीय विकासजी केनी साहेब आपण आपल्या शुभास्ते हा टॉस करायचा आहे. तर दोन्ही संघाच्या संघाने किती उपस्थित आहे. टॉस केला जाईल. तर एकूण धावा ठोकल्या देवांश 11 चिंचपाड संघानं आपण धावफलकावरती पाहिल्या 42 आणि 43 धावांचं लक्ष्य असेल ओडाफोन वाल संघासमोर. तर या 43 धावांचं लक्ष्य ओडाफोन वाल संघ कशा प्रकारे पूर्ण करेल की एकीकडे चिंचपाडा संघाचे गोलंदाज या 43 धावांचं लक्ष्य पूर्ण करून देतील का. मात्र इथे टॉस केला जातोय आणि टॉस जिंकतोय श्री समर्थ ओवले संघ. आपण टॉस जिंकलात. नक्कीच या 43 धावा मात्र पूर्ण करेल का ओडाफोन वाल संघ आणि त्या धावा पूर्ण करून देईल का चिंचपाडा संघाचे गोलंदाज हे ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्राकडे बोलतोय. आणि दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल दादूरपाडा गावचा
सुमधुर आणि गोड आवाज मराठी भाषेमध्ये प्रसाद भुईर सर. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मॅडीकडे. उगवला रात्रीचे 10:55 होत आहेत. आपण पाहताय स्वर्गीय देवांश भोईर स्मृती चषक केपी ग्रुप आयोजित देवांश 11 क्रिकेट क्लब चिंचपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही ग्रामीण स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटची उत्तम दर्जाची एक स्पर्धा म्हणावी लागेल. पनवेल तालुक्यामध्ये चिंचपाडा गावामध्ये सध्या आपण आहात आणि तिथून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आपण एक वेगळं स्वरूप प्राप्त होताना पाहतोय. पहिल्या फेरीतील चौथा सामना सध्या मैदानामध्ये आहे. वोडाफोन वहाळ विपक्ष देवांश 11 चिंचपाडा या दोन संघांमध्ये चालू आहे. 42 झाले. 43चं आव्हान आहे. 43चं आव्हान पूर्ण करण्यासाठी सुरुवातीची जोडी मैदानामध्ये येताना आपल्याला वहाळ संघाची पाहायला मिळते. एकीकडे ऋषी नाईक तर दुसरीकडे आहेत प्रदीप मुंबईकर आणि ऋषी नाईक. ऋषी नाईक बद्दल मी एवढंच म्हणेन, आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे कृष्णा मात्री यांच्या माध्यमातून कृष्णा नाईक यांच्या माध्यमातून ऋषी नाईक यांची जी एक मुलाखत झाली होती, आदर्श खेळाडू कसा असावा आणि खेळाडूचं खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी समर्पण कसं कुठपर्यंत आणि किती असावं याचं उत्तम उदाहरण ज्या खेळाडूने दिले होतं. खरं तर ऋषी नाईकचं विशेष कौतुक मी यासाठी करेन की त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं क्रिकेट तुम्ही नक्कीच खेळा. तरुणांसाठी फार प्रेरणादायी ते वाक्य होतं. क्रिकेट तुम्ही नक्की खेळा परंतु त्या अगोदर आपल्या करिअरकडे लक्ष ठेवा. आज ऋषी नाईकला आपण पाहिलं तर इंजिनियर आहेत स्वतः ते आणि सिडको सारख्या एका नामवंत ऑर्गनायझेशनचे ते सहभागी आहेत, एक मुख्य घटक आहेत. पण एकीकडे आपण पाहता एक व्यावसायिक खेळाडू सुद्धा आहेत. असा एक खेळाडू की ज्याची टेनिस क्रिकेटची कारकीर्द ओपन फॉर्मॅट मधून सुरू झाली आणि त्यानंतर ग्रामीणकडे ते आलेत. म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळा परंतु क्रिकेट खेळत असताना तुम्ही तुमच्या अस्तित्वाचं भान सुद्धा तेवढंच राखा. हा संदेश त्यांनी फार चांगल्या पद्धतीने दिला होता. जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात. ऋषी नाईक टू हरेश केणी. पहिला चेंडू लॉंग ऑफला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जज केला जातोय आणि इथे मात्र वाळ संघाला बसलाय. पहिला धक्का ऋषी नाईक होत आहेत जेलबाद. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, एक तिरपा
गेले कित्येक वर्ष आपण चिंचपाडा टेनिस क्रिकेटमधून ज्या खेळाडूला खेळताना पाहतो असा खेळाडू सिनियर खेळाडू म्हणावा लागेल हरेश केणी यांनी केलेले गोलंदाजी त्यामध्ये केलेला हा एक पहिली मिळालेली सफलता ज्यांना आपण पाहिली चिंचपाडा प्रीमियर लीगमध्ये हरेश केणी यांची फलंदाजी पाहायला मिळाली बऱ्याच वर्षानंतर तो एक योग आला होता गोलंदाजी सुद्धा त्यांची फार चांगली आतापर्यंत आहे परंतु फलंदाज म्हणून खरं तर जो खेळाडू चिंचपाडा टेनिस क्रिकेटमध्ये इंटर झाला पण त्यानंतर त्याला गोलंदाज म्हणूनच राहावं लागलं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत समीर नाईक आहेत माफ करा समीर नाईक वेगवान गोलंदाज म्हणून अगोदर गोलंदाजी करताना ज्यांना पाहिले आणि आता मात्र फलंदाज वन डाऊन साठी आलेत संघाची धावसंख्या आहे धावसंख्येला अजूनही सुरुवात नाही बॅकफुटला जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार का आणि चेंडू मात्र अगदी गॅप मध्ये बरोबर टाकलाय चेंडू सीमा पार चौकार चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्येला सुरुवात होतीये 1-4 अशा धावसंख्या क्रॉस बॅटेड खेळण्याचा हा प्रयत्न अयशस्वी होतोय चेंडू निर्धाव आलाय पहिलं षटक 42 केल्या 43चं आव्हान त्यापैकी आतापर्यंत 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत पहिला बाद होणारा फलंदाज ऋषी नाईक आणि त्यानंतर येणारा समीर इथे मात्र आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय रिव्हर्स थ्रो खेळण्याचा हा प्रयत्न अंगलट येणार का यस आलाय कारण अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे सतीशने टिपलेला हा झेल आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे थँक्यू डीजे मास्टर काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा सुद्धा यशाचा एक सिद्धांत आहे आणि या स्पर्धेसाठी स्पेशल गेस्ट भाई महेश गौरी साहेब पिंपरी चिंचवड पुणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांची रॉयल एंट्री आपण स्क्रीनवरती पाहू शकाल यांचं आगमन या स्पर्धेसाठी होताना दिसत आहे खरं तर भाई महेश गौरी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले त्यांना मी विनंती करत आहे की आपण VIP डाईजवर येऊन स्थानापन्न व्हावं आज या स्पर्धेसाठी बाळूबाई भगत मोठा खांदा सुनील सुरतेपेठ व प्रीतम सुरतेपेठ यांच्या सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात तर त्यांचा सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार मानतो आणि या स्पर्धेसाठी स्पेशल गेस्ट भाई महेश गौरी यांचं आगमन झालंय त्यांचं शब्द सुमनाने सर्वप्रथम आम्ही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये करत आहोत काय अफलातून झेल टिपलाय सतीशनं खऱ्या अर्थानं एखाद्या गोष्टीसाठी 100% योगदान देणं म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण या क्षेत्ररक्षकाने दाखवलंय स्वीप करण्याचा प्रयत्न आहे चेंडू स्क्वेअर लेग करून ट्रॅव्हल डीप कडे होताना दिसतोय सिंगल मिळाले राकेश अतिशय वेगाने चेंडूवरती आलेत पण तेवढ्या वेळेत 2 धावा चित्त्याच्या चपळाई आणि कोल्ह्याच्या चतुरीने पूर्ण केल्यात असं म्हणायला वावगं ठरणार नाही 2 मिनिटात आणि या 2च्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते 2 बाद 6 वर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद आव्हान असताना केलेला हा प्रयत्न पाहायला मिळतोय काय करा ते आता करा आली घडी आपली साधा कोणता संघ घडी साधणार यासाठी सध्या संघर्ष मैदानामध्ये चालू आहे एकीकडे वोडाफोन व्हाल्ट तर दुसरीकडे देवांश 11 चिंचपाडा भाई महेश गवारी इथे उपस्थित झालेत पिंपरी चिंचवड
पुणे तेथे काय उणे आपण म्हणतो, महाराष्ट्राच्या पटलावरती कलेचं आणि विद्येचं माहेरघर म्हणून ज्या जिल्ह्याची फार मोठी महाराष्ट्रात नव्हे तर भारतात ओळख आहे, आणि अशा जिल्ह्यातूनच पिंपरी चिंचवड या परिसरातून या स्पर्धेसाठी सन्माननीय अतिथी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा विशेष स्वागत आपण करणार आहोत. सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहताय पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय चिंचपाडा संघाच्या वतीनं मुकेश परमार. पहिलं षटक हरेश केणी, धावा खर्च केले, 6 विकेट्स प्राप्त केल्या. दोन एका गोल्डन षटकाची मी म्हणेन सांगता केली हरेश केणी यांनी. हा चेंडू बागपुडला राहून खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू निधाव आलाय. 43 धावा या खेळपट्टीवरती सुद्धा 5 षटकांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला डिफेंड करताना सुद्धा गोलंदाजांना आपण पाहिले. वाकलंड संघ कसा जिंकलाय हे खऱ्या अर्थानं तुम्ही या स्पर्धेच्या दुसऱ्या रात्रीमध्ये पाहिला असाल. फार चांगली गोलंदाजी ती प्रभावित राहिली होती त्यांची. हलक्या हातानं फक्त इथे बता सन्मान दिलाय. चेंडू शॉर्ट कव्हर कडे, तोपर्यंत सिंगल मित्र पूर्ण होतीये. धावा संख्या होतात 7 धावा. गेल्याच आठवड्यामध्ये उरण तालुक्यातील नवघर या गावामध्ये रजनी क्रिकेटची स्पर्धा जी झाली ना, तिथे 18 चेंडूमध्ये 18 धावा डिफेंड केल्या होत्या या चिंचपाडा संघाने. आणि आज त्याच आठवणींना उजाळा देत मी म्हणेन या मैदानावर खऱ्या अर्थानं त्या भीम पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी सध्या त्यांना गावच्या मैदानावरती आहे. पाहू या संधीचं सोनं कुठपर्यंत करणार. तर दुसरीकडे उल्वे नोट परिसरातील असा एक संघ मैदानामध्ये सध्या आहे. जरी ऋषी नाईक त्यांचे बाद झाले असले तरी सुद्धा 43 धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता त्यांच्या इतर फलंदाजांमध्ये आहे. असं आपण कित्येक सामने त्यांचे अनुभवलेत. पाहूया आज या सामन्यामध्ये कशा पद्धतीने त्यांची सुद्धा कामगिरी राहील. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. डावचीची संधी ते मात्र नजर अटी आणि दुर्घटना घटी असं मी म्हणेन. 22च्या स्वरूपात ही सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे येते. धावसंख्या होती 8 धावा. 8 धावा होत आहेत. गोलंदाज मुकेश परमार. चिंचपाडा टेनिस क्रिकेट मधील असा एक हा खेळाडू ज्याची सुद्धा कामगिरी आपल्याला सातत्याने गेले कित्येक वर्ष चांगली होताना पाहायला मिळाली. तसेच हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा हा प्रयत्न आहे, पण दिशाहीन गोलंदाजी पंच लाईन चेक करतायत. हा चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 9 धावा. बाळूभाई भगत, मोठा खांदा, त्यानंतर सुनील सुरतेपेठ, प्रीतम सुरतेपेठ यांच्या शुभेच्छा स्पर्धेला आलेल्या आहेत. हा चेंडू बॅटची अपरकट, यष्टीरक्षकांनी अफलातून कामगिरी केली आणि इथे मात्र टिपला झेल. बॅट्समन सुदेश साळुंके होतात झेलबाद. कमिटीच्या वतीनं एवढा वेळ कृपया आपण घेऊ नका. नेक्स्ट बॅट्समन आपला कोण असेल ते आपण पूर्वतयारी मध्ये राहायचं आहे, कारण ही आजची शेवटची रजनी आहे या स्पर्धेची. त्यामुळे रजनी क्रिकेटची स्पर्धा पूर्ण रजनीतच व्हावी अशी आयोजन कमिटीची इच्छा आहे. त्यामुळे आपणास विशेष विनंती आहे, आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेल्या सर्व संघांना जास्त वेळ घेऊ नका. रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण 16 करून घरी जाईपर्यंत 7:30-8 वाजलेत. हा सुद्धा अनुभव रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचा आमच्यापर्यंत आहे. त्यामुळे इथे तसं होऊ नये. आपल्याला रजनी क्रिकेटची स्पर्धा वेळेवरती संपवायची. आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत आहे, त्या मेहनतीवरती खऱ्या अर्थानं आणखी रंग भरायचा असेल तर विशेष सहकार्य हवं आहे. ते म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच संघांचं. नवीन बॅट्समन मैदानामध्ये बिपिन पावशी आलेत. संघाची धावसंख्या आहे 3 बाद 9 धावा. बिपिनचा हा चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त झेल टिपलाय आणि आणखी एक फलंदाज झेलबाद.
सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण पाहिला चिंचपाडा संघाचे खेळाडू फलंदाजीसाठी जसे मैदानात येत होते तसे प्रत्येक षटकारासाठी 500, षटकार हॅट्रिकसाठी 5000 हे सर्व बक्षिसे येताना आपल्याला पाहायला मिळाली. पण इथे मात्र कदाचित त्याच प्रेक्षकांचं त्याच पाठीराख्यांचा प्रेम या गोलंदाजांवरती नाही की काय असं वाटायला लागलंय. म्हणजे चिंचपाडा टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजांनाच जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जात आहे आणि फलंदाजांनाच जास्तीत जास्त वाव दिलं जात आहे असं आता वाटायला लागलंय. कारण सलग आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि गोलंदाज विकेट हॅट्रिक वरती आहे. नाव आहे मुकेश परमार. सलग 2 चेंडू 2 विकेट्स मिळवल्यात. विकेट हॅट्रिक वरती सध्या गोलंदाज आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार गोलंदाजाला. सलग तिसरा फलंदाज जर बाद केला तर दत्ता भगत यांच्या वतीनं पाटील माफ करा दत्ता पाटील सद्ग्रस्त आहेत चिंचपाडा गावातील एक आदरणीय व्यक्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या चेंडूची विकेट मिळाली तर गोलंदाजाला मिळणार. हा चेंडू अगदी हलक्या हातानं फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. यश हे संयमाच्या पायाशी रेंगाळत असते आपण ऐकून आहोत. पण हाच संयम आपण आपल्यावरती येणाऱ्या अडचणीमध्ये तोंड देताना आपण जर तो राखलात ना तर तेव्हा सुद्धा तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक वाटा मिळत असतात. परंतु त्यासाठी उपाय आहे संयम आणि तो संयम इथे राखण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केला. अगदी शांत डोक्याने फक्त सन्मान दिला. सिंगल पूर्ण केली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होतीये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 10 धावा. सुद्धा ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जाऊ शकला असतात असं आयोजन सांगतायत. हरकत नाही. ओके. तर समीकरण आपण पाहिलं. सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या आहे 10 धावा. विजयासाठी येणाऱ्या 18 मध्ये 33ची गरज आहे. आमचे सहकारी गुणलेखक ज्यांच्या गुणतालिकेमध्ये पूर्ण स्पर्धाही कैद केली जाते अशी आमचे उमेशजी आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. या स्पर्धेतील हा 40वा षटक असा आहे की ज्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही. हे आम्ही का सांगू शकतो ठणकावून तुमच्यापर्यंत का पोहोचू शकतो याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे उमेश भोईर आणि उमेश भोईर. स्क्रीनवरती सध्या आपण पाहताय या स्पर्धेचे ऑफिशियली गुणलेखक. एखाद्या गुणलेखकाचा बॅनर बनवणं एखाद्या गुणलेखकाचा बॅनर बनवून तो स्क्रीनवरती ठेवणं हे मी म्हणेन फक्त चिंचपाड्याच्या मैदानावरतीच होऊ शकतं आणि हे याचा सर्व श्रेय फॉर्च्यून इव्हेंट्सला जाईल. कारण कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रेक्षकाला कोणत्याही मान्यवरांना खऱ्या अर्थानं रुपेरी पडद्यावरती झळकवत कोण असतील तर त्यांचं नाव आहे मी म्हणेन हे लाईव्ह टीम. त्यापैकी फॉर्च्यून इव्हेंटचं नाव विशेष मी घेईन. षटकार हॅट्रिकसाठी आता माझा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिकसाठी यस 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे दत्ता पाटील यांच्या वतीनं. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 18 मध्ये इथे 33ची गरज आहे. गोलंदाज हरेश कणी आले. त्यावेळेचा चेंडू खेळला जातो डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. सिंगल मिळाल्या. डबल साठी प्रयत्न होणार का आणि मात्र झालाय आणि तो सुद्धा यशस्वी. 2 पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे 12 धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ सध्या मात्र मैदानामध्ये वोडाफोन वाइल्ड संघावरती आली. कारण 18 मध्ये 33ची गरज असताना 2 मिळाल्यात. आता मात्र 17 मध्ये 31ची गरज. 17 चेंडू 31 धावा. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक आणि प्रेक्षक दर्दी प्रेक्षक खऱ्या अर्थाने मी म्हणेन या स्पर्धेला प्राप्त झालेत. गॅप मध्ये चेंडू टाकला आणि जिथे मात्र बरोबर सुईतून जसा धागा ओवावा ना तसाच अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू काढून दिलाय सीमा पार चौकार.
निकामी होतात तेव्हा काढलं जातं, त्याला म्हणतात ब्रह्मास्त्र. कदाचित वहाळ संघाने काढलेलं ब्रह्मास्त्र असं म्हणावं लागेल. 6व्या क्रमांकावरती आला अधीर आणि अक्षरशः त्याला धीरच नाही अशी फलंदाजी सध्या मैदानामध्ये तो करतो. आपण पाहिला चिंचपाडा टेनिस क्रिकेटसाठी कर्दनकाला ठरणारा खेळाडू, बऱ्याच वेळा ज्यांना चिंचपाडा संघाला हरवण्याचा प्रयत्न केलाय, इथे मात्र सध्याच्या घडीला हा चेंडू निधावाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती म्हणजे 20 धावा. विजयासाठी येणाऱ्या 14 मध्ये 23ची गरज आहे. 14 चेंडू 23 धावा. गवताला झिंजीने आणणारा फटका मिड ऑफ कडे येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. अर्जुन परदेशी तिथे आहेत. सिंगल मिळते मात्र आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक पोहोचला जातं 21 वर. 21 रन्स, 21 धावा होत आहेत. आजची तारीख जर आपण पाहिली तर 9 आणि उद्याच्या दिवशी फार मी म्हणेन एक अशा एका विश्वविद्यार्थ्याची मी म्हणेन जन्मदिवस की मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय, आदर्श मी म्हणेन कोणाचा घ्यावा, हे खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या चारित्र्यातून जीवनातून अखंड विश्वाला जी शिकवण दिली, अशा प्रभू श्री रामांची उद्या रामनवमी. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. मर्यादा पुरुषोत्तम कशाला म्हणावं, मर्यादेत ठेवलंय. इथे मात्र आणखी एक फलंदाज करणार बाद. सर्कलच्या खऱ्या अर्थानं आतमध्ये आतापर्यंत या सत्रामध्ये टिपलेली तिसरी झेल पाहायला मिळतोय. फलंदाज झेलबाद. राजे साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नावास. राजे साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नावास. होती चर्चा गावागावात, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. विकेट नंबर 5, 5वा फलंदाज बाद झाला. जो आता आपण पाहिला प्रदीप मुंबईकर. दुसऱ्या क्रमांकावरती आले होते प्रदीप, पण प्रदीप यांना विशेष काही कामगिरी संघासाठी करू शकले नाही. आता मात्र 7व्या क्रमांकावरती येणारे बॅट्समन आपण पाहतोय वोडाफोन वाळ संघाचे विजेंद्र घरत. विजेंद्र घरत बराचसा अनुभवी खेळाडू आहे, पण पाहूया आज या सामन्यामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करणार. जिथे 12 चेंडू बाकी आहे, 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा, 12 चेंडू 22 धावा असं समीकरण सध्या मैदानामध्ये एका यशस्वी गोलंदाजानं आतापर्यंत केलेली कामगिरी, ज्यामध्ये हरेश केणींचं नाव लागेल. 2 षटकं ज्यांनी हाताळली. हरेश केणीने खर्च केलेल्या धावा आहेत 17 आणि विकेट्स प्राप्त केल्या त्या म्हणजे टोटल 3 विकेट्स. 2 ओव्हर 17 रन्स आणि 3 विकेट्स प्राप्त करणारा एक यशस्वी गोलंदाज हरेश केणीच्या मी म्हणेन गोलंदाजी. इथे पण गोलंदाजीचं हे थोडक्यात विश्लेषण होतं. तदनंतर 4थ्या षटकासाठी गोलंदाज येतोय सूरज भोईर. सूरज भोईर नवगडच्या स्पर्धेला 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करणारा हाच तो गोलंदाज. पण तो मात्र होता भूतकाळ. जे काही करायचंय ते वर्तमानामध्ये. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावून दिलाय एक षटकार. शरीराच्या नाजूक भागावरती एखादी फोडी व्हावी आणि ती खऱ्या अर्थानं जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत अक्षरशः पूर्ण अंगाला जशा वेदना व्हाव्या ना, तशा अवघड जागेवरचं दुखणं. म्हणून वहाळ संघाच्या या खेळाडूकडे चिंचपाडा संघ नेहमी पाहत असतो. सध्याच्या घडीला सुद्धा तेच घडलंय. नाव आहे खेळाडूचं अधीर. अधीरने लगावलेला हा फटका डीप मध्ये चाललाय. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होते ती म्हणजे 28 होत आहेत. समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 10 मध्ये 15ची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. 10 चेंडू 15 धावांची गरज आहे.
हा मात्र उडालेला झेल शॉर्ट स्क्वेअर लेग कडून डीप मध्ये येताना दिसतोय. सिंगल मिनिट डबल साठी प्रयत्न होणार का? प्रयत्न तर झाले, त्यामध्ये यश सुद्धा लाभतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे 30 वर. विजयासाठी येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडू 13 धावा. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होईल. श्री समर्थ ओवळे विपक्ष निलेश स्पोर्ट्स प्रिन्स 11 जावळे या 2 संघांमध्ये होणारा हा तगडा मुकाबला यानंतर आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सध्याच्या घडीला संघर्ष चालू आहे आणि हा संघर्षमय षटकार डीप स्क्वेअर लेगच्या वरतून बिरकावून दिलाय आणि आता मात्र अगदी विजयाच्या समवेत येताना वाळ संघ लगावतोय हा षटकार फलंदाज आणि मात्र संघाची धावसंख्या होती 36 धावा. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. वडाला बदलाई फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. झुल्यावर बाई सुन झुलली आई झुल्यावर बाई सुन झुलली. झोल्यावर बाई सुन झुलली आई झोल्यावर बाई सुन झुलली. यस थँक्यू. 6 मिळत आहेत विजयासाठी. आता मात्र 7 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू 7 धावा. हा चेंडू त्याच क्षेत्रात जिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळला जातोय आणि मात्र आणखी एक येतोय चौकार. चौकार मिळतोय. 7 मध्ये 3 धावांची फक्त गरज उरली आहे. एखाद्या वादळ यावा आणि त्यामध्ये मोठा झाड कोलमडून पडावा आणि तदनंतर त्या मोठ्या झाडाच्या सावलीखाली असणाऱ्या इतर झाडांना सूर्यप्रकाश मिळून त्यांची उंची झपकन वाढावी, तशा पद्धतीचा सध्याच्या घडीला मी सामना एन्जॉय करतोय. ऋषी नाईक सारखा मोठा खेळाडू बाद झाला, पण त्यानंतर ऋषी नाईकच्या पाठीमागून येणारे इतर खेळाडू त्यांना संधी मिळाली आणि आज त्याचं रूपांतर त्यांनी सोन्यामध्ये आतापर्यंत केल्याचं म्हणायला लागेल. जिथे 7 चेंडूमध्ये फक्त 3 धावांची गरज वाळ संघाला उरली आहे. हा चेंडू विनिंग स्ट्रोक येईल का? 2 धावांची गरज आणि मात्र त्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. एक षटक शिल्लक ठेवून हा मात्र हा सामना जिंकला जातोय. खरं तर क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा या सामन्याने दिलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43